चला मित्रांनो, जाणून घेऊया छोट्या शेअरच्या बाबतीत। छोटे शेअर जे की 100 रुपयाच्या आतील असतात त्यांनाच मित्रांनो पेनी स्टॉक असं देखील म्हटलं जातं। पेनी स्टॉक हे जे असतात ते तितकेच रिस्की आणि तितकेच प्रॉफिटेबल देखील असतात। तर मित्रांनो, यामध्ये रिस्क नेमकी काय, तर ती कंपनी जर का या ठिकाणी बॅलन्स शीट व प्रॉफिटेबिलिटी कडे चांगली वळलेली नसेल तर या ठिकाणी तुमचं नुकसान तर मित्रांनो या ठिकाणी 100% आहे। परंतु हे जे पेनी स्टॉक असतात ते वाढतात देखील तितक्या पटीमध्ये। मित्रांनो, एखादी कंपनी जर का चांगला कन्सिस्टंट रिटर्न देत असेल आणि चांगले या ठिकाणी रेव्हेन्यू जनरेट करत असेल, सेल्स देखील तिची चांगली असेल, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाम दुप्पट ते दाम तिप्पट देखील फायदा होऊ शकतो। मित्रांनो, असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांना पेनी स्टॉक मध्ये कन्सिडर केलं जातं, जसं की काही उदाहरण सुझलॉन एनर्जी, या ठिकाणी येस बँक आणि त्याच सोबत मित्रांनो असे विविध स्टॉक्स आहेत की जे या ठिकाणी पेनी स्टॉक म्हणून कन्सिडर केले जातात। परंतु मित्रांनो, यामध्ये रिस्क देखील तितकाच इन्व्हॉल्व असतो। मी कुठलीच रिकमेंडेशन आपल्याला पेनी स्टॉक खरेदी करायला देणार नाही। क्वालिटी स्टॉक्स मध्ये जर का आपण या ठिकाणी खरेदी केली तर नक्कीच मित्रांनो आपल्याला एक कन्सिस्टंट आणि चांगले या ठिकाणी रिटर्न जनरेट होऊ शकतात। तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।